नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आहे वटपौर्णिमा आणि आजचा हा दिवस आहे तो आपल्या सगळ्या जणींचा आवडता दिवस आहे. आज आपण सगळ्या जणी आपल्या अखंड सौभाग्यासाठी आजच्या दिवशी पूजा करतो वडाची आणि छान असं सजतो झजतो, नवीन साड्या नेसतो. तर मी सुद्धा माझी खणाची ही जी साडी होती ती नेसली आहे, केशरी रंगाची. आणि आजच्या दिवशी मी काय काय केलं ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि आज मी थोडी वेगळ्या प्रकारची पूजा ही केलेली आहे, म्हणजे इको फ्रेंडली म्हणा. कारण मी सुद्धा दरवेळी वडाची जाऊन पूजा करायची, पण माझी थोडीशी आज तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मला जाता आलं नाही खाली, म्हणून मी घरच्या घरी ही पूजा केलेली आहे. आणि पूर्वी जेव्हा मी वर्किंग म्हणजे जॉब करत होते तेव्हा तर मी फांदी आणून पूजा करायची. पण फांदीची पूजा करण्यात काहीच अर्थ नसतो, कारण त्याच्यामध्ये जीवच नसतो. तर अशा नुसत्या फांदीची पूजा आपण करून आपल्याला काय म्हणजे त्याच्यामधून मिळेल? तर त्यासाठी एकतर तुम्ही झाडाची पूजा करा, किंवा तुम्ही पाटीवरती किंवा एखाद्या पेपरवरती चित्र काढा, किंवा तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता. जसं मी आज तुम्ही बघू शकता माझ्या पूजेमध्ये हे मी जे केलेलं आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजच्या दिवसाच्या पूजेची सुंदर अशी सुरुवात या सुंदर अशा फुलांनी झाली. आज ना मला तगरीच्या खूप साऱ्या वेण्या मी घेऊन ठेवल्या होत्या 2 दिवसापूर्वीच. कारण फुलांचे रेट्स ना असे काही सण असले की अचानक खूप सारे वाढतात. अगदी आता तुम्ही ही फळं वगैरे सुद्धा मी वटपौर्णिमेला घ्यायला गेलेली ना, ह्या वर्षी मला सर्वात जास्त महाग वाटली. तर असो, चालायचंच. तर आज तुळशी पण माझ्याकडे भरपूर होत्या. तर पौर्णिमा आहे म्हटल्यावरती मी म्हटलं सर्वप्रथम आपण राधाकृष्णाची पूजा करून घेऊया. तर त्यांना मी म्हणजे ऑलरेडी वस्त्र वगैरे घातलेलेच होते एकादशीच्या दिवशी. तर मी फक्त आज ज्या वेण्या आणलेल्या होत्या, त्या त्यांना अर्पण केल्या आणि त्यानंतर मग बाकीच्या पूजेला मी सुरुवात केली. तर कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या अभिषेकाने किंवा गणपती बाप्पांची पूजा करून करतो. त्यामुळे मी घरातल्या घरातच पूजा करणार होते, म्हणून सर्वप्रथम मी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला. आणि सर्वप्रथम जलाने, त्यानंतर दुधाने असं 11-11 वेळा मी मंत्र म्हणून मग त्यांचा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती छान स्वच्छ कोरडी करून घेतली. आणि आज ना पौर्णिमा आहे, त्यामुळे मी असं विचार केला की आज अनायासे आपण घरातल्या घरातच पूजा करतोय, तर वेळ आहे आपल्याकडे, तर आपण महालक्ष्मी देवीची सुद्धा पूजा करून घेऊया. तुम्हाला मी खरं सांगू का, मला इतके दिवस बरंच वाटत नाहीये. जेव्हापासून मी उज्जैनवरून आलीये, मला थोड्या दिवसांनी म्हणजे असं तो पित्ताचा मला जो त्रास झाला होता, तो थोड्या-थोड्या दिवसांनी परत-परत होत राहतोय. तर म्हणून ना मी आज उशिराच ह्या सगळ्या पूजेला सुरुवात केली होती. पण मला ना एकदम शांतपणे पूजा करायला आवडतं. मला असं दगदग करून पूजा करायला आवडत नाही. म्हणून मी आज बाहेर सुद्धा गेले नव्हते. नाहीतर मी तुम्हाला दरवेळी दाखवते, की मी माझ्या आईकडे जाते आणि तिथे वडाचं झाड आहे, तिथे पूजा करते. पण मग म्हटलं दरवेळी आपण आईवरती विसंबून राहण्यापेक्षा आपण स्वतः पूजा करू शकतो घरातल्या घरात. कारण मी पूर्वी सुद्धा फांदी आणून पूजा करायचीच. तर ह्यावेळी मी फोटो फ्रेमच आणली होती. म्हणजे फोटो फ्रेम घरात बनवूनच घेतली होती. तर त्याचीच पूजा करायची होती. तर त्यामुळे सर्वात आधी कोणतीही पूजा करताना आपण घरातल्या देवांची पूजा करायची असते. म्हणून मी देवघरातली पहिले पूजा संपूर्ण करून घेतली. देवांचे अभिषेक झाल्यानंतर मी आता हे देवांना वेण्या, फुलं वगैरे अर्पण करून घेतली आणि ही पूजा माझी संपूर्ण झाल्यानंतर मी आपल्या वटपौर्णिमेच्या पूजेला सुरुवात करणार होती. तर जास्त वेळ आहे ना आपली ही देवघरातली पूजा हे करण्यामध्ये जातो खरं सांगायचं तर. बाकीच्या वटपौर्णिमेच्या पूजेला तर काही जास्त वेळ लागत नाही, कारण सगळं साहित्य वगैरे आपण आधीच आणून रेडी केलेलं असतं. तर तुम्ही बघू शकता की ह्या सगळ्या अशा कलरफुल जेव्हा आपण वेण्या घालतो ना देवांना, त्या किती सुंदर दिसतं आपलं देवघर. आणि म्हणून ना मला अशी काही विशेष पूजा वगैरे असते ना, तेव्हा ह्या वेण्या आणायला खूप आवडतात. अ, त्यामुळे मला ह्या मिळाल्या होत्या. तर मी आधीच 2 दिवस ह्या घेऊन ठेवल्या होत्या. कारण ह्याचे पण रेट्स आहेत ना भरपूर जास्त लावतात. तर ही माझी यथासांग अशी पूजा करून झाली आणि मी पुढच्या पूजेला सुरुवात केली. तर बघा कधी-कधी ना आपण जे काही असे डिसिजन घेतो ना ते खरंच खूप हेल्पफुल होतात म्हणायला हरकत नाही. कारण ही जी फ्रेम आहे ना मी 1 दिवस आधीच तयार करून घेतली होती
हा फोटो मी डाउनलोड करून घेतला होता आणि घराच्या खालीच एक स्टेशनरीचं शॉप आहे, तिथून माझ्या मिस्टरांनी हे बनवून आणली होती फ्रेम. तर बघा, माझ्या सासूबाईंची तब्येत आहे ना अचानक बिघडली होती. रात्रभर त्यांना म्हणजे उलट्या वगैरे होत होत्या आणि त्यामुळे त्यांना मी टाकून घरात जाऊच शकत नव्हते आणि त्यात माझ्या मुलाला पण म्हणजे बरं नव्हतं. तर ह्या दोघांनाही टाकून मी बाहेर पूजा करायला जाऊच शकले नसते आईकडे. तर मी जो डिसिजन घेतला होता, की आपण ह्या फोटोच्या फ्रेमची पूजा करूया, तो अगदी योग्य होता आणि त्यामुळे मग मी ह्या फोटोचीच पूजा केली. तर सर्वप्रथम मी तांदळाची रास ही करून घेतली पाटावरती आणि त्याच्यावरती हा फोटो लावून घेतला. तर काय आहे ह्याला म्हणजे फोटोला आपल्याला हार लावण्यासाठी काही नाहीये म्हणून मी चिकटपट्टीने लावून घेतला आणि त्यानंतर मग आपण जशी पूजा करतो, की सगळं हळद-कुंकू लावतो, दिवा लावतो, ओवाळतो, ते सगळं मी करत होते. आणि निरांजनाने छान ओवाळून वगैरे घेतलं. त्यानंतर आपली सावित्रीची जी ओटी भरायची असते, ती मी ओटी भरून घेतली. आता आमच्याकडे नारळ नाही ठेवत, म्हणून मी नारळ नव्हता ठेवला. तर ओटीचं जे साहित्य आहे, खण वगैरे, करंडा, फणी वगैरे हे ऑलरेडी त्याच्यामध्ये सगळं होतंच. तर ते मी जसंच्या तसं ठेवून घेतलं आणि एक आंबा फळ म्हणून ठेवलं. आणि तुम्ही म्हणजे कापसाचं वस्त्र सुद्धा घाला. ॲक्चुअली मी ही पूजा शूट करून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि मी ते फोटोला घातलं होतं. पण तुम्ही म्हणजे फोटोला किंवा वडाची जेव्हा सुद्धा पूजा करता ना, तेव्हा सुद्धा कापसाचं वस्त्र हे घेऊन जायचं असतं. तर मी नंतर केलं होतं शूट करून झाल्यानंतर मी फोटोला माझ्या हे घातलं होतं. असो, तर त्यानंतर ही छान अशी पूजा झाली आणि 5 प्रकारची जी मी फळं आणली होती, ती पूजेमध्ये मी छान अशी इथे ही माझ्याकडे एक आर्टिफिशियल बनाना लीफ आहे, त्याच्यावरती मी छान अशी मांडून घेतली होती. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं, की अरे आपण जसं झाडाला पाणी ओततो, तसं हे मी तुळशीच्या साहाय्याने थोडंसं पाणी शिंपडून घेतलं. ॲक्चुअली हे स्टार्टिंगलाच करायला पाहिजे होतं. पण माझा इतका गोंधळ झाला होता ना, घाई-घाई होत होती, त्यामुळे मला जसं आठवेल तसं मी करत होती. आणि मग ह्या फोटोला आपण जो दोरा असतो, तो कसा गुंडाळायचा? तर आपल्या लेफ्ट हँडमध्ये तुम्ही 7 वेळा चारी बोटांना तो गुंडाळून घ्यायचा आणि मग ती जी गुंडाळी असते ना बनलेली, ती तशीच्या तशीच अखंड तो दोरा न तोडता आपल्या फोटोजवळ आपण ठेवू शकतो. आणि अशा प्रकारे माझी सगळीकडची पूजा ही व्यवस्थित झाली होती. तुम्ही बघू शकता राधा-कृष्णाची पण सुंदर अशी माझी पूजा झालेली होती. स्वामी समर्थ महाराजांच्या इथली पण आणि संपूर्ण सगळीकडे व्यवस्थित मनाजोगती माझी ही पूजा झाली. ॲक्चुअली मी खूप उशिरा स्टार्ट केलं होतं. त्यामुळे उशीरच झाला होता. पण ठीक आहे, आता कधी-कधी म्हणजे घरात अशी परिस्थिती असते, की सगळं मनाजोगतं होत नाही आणि त्यात आता पुढे तुम्ही बघालच माझी अशी धांदल उडाली होती, की कामवाल्या ताई आल्या नव्हत्या. त्यामुळे सगळं म्हणजे बोलतात ना, एकात एक गोष्टी वाढत जातात, तसं माझं झालं होतं. त्यात दूध सुद्धा माझं उतू गेलं होतं. त्यामुळे मी ओटा तिथे धुवत होते. त्यामुळे सगळा ओटा साबणाने वगैरे मी धुवून घेतला. आणि हो, बऱ्याच जणांनी मी जेव्हा स्टेटसला फोटो ठेवला होता माझ्या आजच्या पूजेचा, तर खूप ॲप्रिशिएट केली ही आयडिया. कारण खरंच आहे, ज्या झाडामध्ये चैतन्यच नाहीये, म्हणजे ज्याची तुम्ही फक्त फांदीची पूजा करताय, त्याच्यामध्ये चैतन्यच उरलेलं नाहीये. तर त्या फांदीची पूजा करण्यापेक्षा आपण एखाद्या चित्राची पूजा करायला काय हरकत आहे? आणि मग ते सगळं माझं पुसण्यामध्ये भरपूर वेळ गेला. कारण की मग सगळं शेगडी वगैरे आपल्याला सगळीच धुवावी लागते. आणि मी ना पूजा करायच्या आधी गॅस लावला आणि मला असं वाटलं मी तो बंद केला आणि मी बंद करायला विसरले होते आणि सगळं माझं दूध हे उतू गेलं होतं. आणि मग त्याच्यानंतर ही भांडी इतकी सारी पडली होती. आता ती म्हणजे त्या उद्या येणार होत्या, पण ते सगळं ठेवायला मला आवडत नाही. त्यामुळे जितकी सगळी भांडी होती, तुम्ही पिंक कलरचा टब बघताय त्याच्यामध्ये सगळी भरून भांडी होती आणि छोट्या भांड्यांना ना खरंच खूप वेळ लागतो. एक वेळ ना आपल्याकडे मोठी ताटं असतील, मोठे टोप असतील, ते घासायला मला खरंच काही वाटत नाही. पण हे छोटे-छोटे ग्लास, छोट्या वाट्या हे घासायला भरपूर वेळ लागतो आणि खरंच म्हणजे माझे पाय इतके दुखायला लागले होते ना, पण ठीक आहे आता काहीच माझ्याकडे ऑप्शन नव्हता.
मला आणि तुम्ही बघा मी ना तयार सुद्धा झाले नव्हते. मला साडी सुद्धा नेसायची होती, पण मी काहीच तयारी केलेली नव्हती. मी अशीच म्हणजे मला बरं वाटत नव्हतं म्हणून आहे त्या कपड्यांमध्येच पूजा केली. पण मला साडी नेसायची होती त्याच्यामुळे हे सगळं मला फटाफट आवरायचं होतं. तर मी ते लवकर आवरत होते आणि आज पौर्णिमा असल्यामुळे मला ना हळदीचं लेपन सुद्धा उंबरठ्याला करायचं होतं. तर हे काम कधी आटपतंय असं माझं झालं होतं. फटाफट मी भांडी ही धुवून घेतली, स्वच्छ करून सगळं माझा ओटा वगैरे झाला आणि त्यानंतर मी म्हटलं आज आता आपण म्हणजे असंच नाही राहायचं. आज चांगला दिवस आहे. प्रत्येक वर्षी आपल्याला म्हणजे वटपौर्णिमेला पूजा करायला मिळतेच असं नाही. त्यामुळे म्हणजे चांगलं तयार व्हायचंच. किती म्हणजे काही होऊ दे असं मी ठरवलंच होतं. आता ही तुम्ही बघू शकता किती सारी भांडी आहेत इथे. म्हणजे जमली आहेत आणि त्याच्यानंतर ही ओट्यावरती पण मी थोडी अशी वाळायला लावली होती आणि म्हटलं आता लगे हात ना आपण परत मग विसरण्यापेक्षा इथे लगेच हळदीचं लेपन करून घेऊया आणि मी हळदीचं छान असं हे लेपन इथे उंबरठ्याला करून घेतलं. आणि जास्त काही तामझाम करायला बसली नाही. त्याच्यामध्ये मी थोडंसं गुलाबजल टाकलं, की एरवी मी अष्टगंध किंवा असं सुवासिक स्प्रे वगैरे सगळं त्याच्यामध्ये टाकते, गंगाजल वगैरे. पण आज म्हटलं नाही, आज आपण आता हे म्हणजे आज आपलं शास्त्र आहे, तर ते तेवढ्यापुरतं म्हणून आज करूयाच कंप्लीट. म्हणून त्या हिशोबाने मी फटाफट ते हळदीचं लेपन करून घेतलं आणि मग उठले. एक म्हटलं आता एक अर्धा तास तरी बसूया आपण शांतपणे आणि मग बसले आणि पुन्हा मग तयारीला लागले कारण की मला साडी नेसायचीच होती आणि पुढे तुम्ही बघालच मी कोणती साडी नेसली होती. आणि फायनली आता 4 वाजत आलेले आहेत आणि आत्ता मी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान ही ऑरेंज रंगाची मी खणाची साडी नेसले आणि आता इतर माझ्या ज्या शेजारी ताई आहेत त्यांनासुद्धा मी वाण देणार आहे आणि अशा प्रकारे छान असा आजचा दिवस हा सेलिब्रेट झालेला आहे. तर साडी नेसल्यानंतर मग मी हे वाण भरायला सुरुवात केली. कारण मी ना ते काळे मणी ओवले नव्हते 5-5 जे आपण ओवतो वाणामध्ये देण्यासाठी. तर ते मी करून घेतलं. 5 पानांवरती 5 फळं ही ठेवून घेतली आणि एक वाण मी देवाकडे ठेवलं. म्हणजे पूजा जिथे मांडली होती तिथे. आणि ही तयारी करून झाल्यानंतर मग मी सगळ्या माझ्या ज्या शेजारी ताई आहेत, काकू आहेत त्यांना वाण देण्यासाठी निघाले. आणि मला असं वाटतं, की निसर्गाची हानी करण्यापेक्षा आपण असं चित्र काढलं किंवा प्रिंट जर त्या झाडाची वापरली पूजेमध्ये, तर ते उत्तम पर्याय ठरू शकतं. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. तर पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.